नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस फायनान्स युनिट क्रमांक 4 व्यवसाय वित्तवर मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज डिस्कस करणार आहे. हे एमसीक्यूजच्या माध्यमाने आपले बिझनेस फायनान्सचे अधिकतम कन्सेप्ट जे आहे ते आपले रिवाइज होऊन जातील. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला येणाऱ्या MSc 2026 मध्ये यश मिळवायचं आहे तर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कम्प्लीट कोर्स ऑन कॉमर्स. या कोर्समध्ये आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये उपलब्ध राहतील. सरावसाठी 30 पेक्षा जास्ती मॉक टेस्ट आपल्याला उपलब्ध राहतील. PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह मिळतील. या व्यतिरिक्त MCQ PDF आणि सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे पेपर 2 ला जर आपण घेता तर पेपर 1 संपूर्णपणे आपल्याला फ्री दिल्या जाणार आहे. या कोर्सची वैधता 1 वर्षाची आहे. नवीन बॅच आपला 1 जानेवारी 2026 पासून सुरू होतो आहे. तर आपण या बॅचला निश्चितपणे जॉईन करा आणि येणाऱ्या सेट मध्ये यश मिळवा. आमचा पर्सनल गायडन्स सुद्धा आपल्या बरोबर राहील. फीस इज 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 तुम्हाला हा कोर्स जो आहे तो उपलब्ध होऊन जाईल. जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपच्या माध्यमाने संपर्क करून आपण जॉईन होऊ शकता. तर आजचा हा पहिला प्रश्न आहे की हू अमंग द फॉलोइंग हॅज गिवन द शेअर व्हॅल्युएशन मॉडेल? विलियम शार्पे, जेम्स सी वॉल्टर, जॅक टोनियर आणि डेव्हिड जॉन्सन. खालीलपैकी कोणी शेअर व्हॅल्यू मूल्यांकनचा मॉडेल दिले आहे? विलियम शार्पे, जेम्स सी वॉल्टर, जॅक टोनियर आणि डेव्हिड जॉन्सन. तर बेसिकली या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑथरबद्दल विचारलेलं आहे. तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो की ऑथर जितके पण आहे, ज्या पण युनिटमध्ये ऑथर्स वगैरे आहे, यांना एक सेपरेट पेजवरती लिहून तुम्ही आपण जिथे अभ्यास करता तिथे लावून द्या. याच्या मदतीने तुम्हाला इझी जाईल. आता बेसिकली हे शेअर व्हॅल्युएशन मॉडेल यांनी नाव बदलून विचारलेलं आहे. शेअर व्हॅल्युएशन मॉडेल हे वॉल्टर मॉडेलचंच दुसरं नाव आहे. तर वॉल्टर जर मॉडेल म्हणतो आहे तर हे कोणी दिलेलं आहे? ऑप्शन नंबर बी, जेम्स सी वॉल्टरद्वारे हे दिल्या गेलं आहे. सो इथे शार्पे वगैरे जे आहे, जॅक टोनियर, या दोघांचं CAPM कॅपिटल असेट प्राइसिंग मॉडेल देण्यात खूप मोठं योगदान आहे. आणि हे डेव्हिड जॉन्सन हे असंच तुम्हाला मूर्ख बनवण्याकरता नाव दिलं आहे. या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, जेम्स सी वॉल्टर. ओके, सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, विच अमंग द फॉलोइंग इज द फोकल पॉईंट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इन अ फर्म? फर्ममधील आर्थिक व्यवस्थापनाच्या केंद्रबिंदू खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन नंबर ए, द नंबर अँड द टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स और सर्विसेस प्रोवाइडेड बाय द फर्म. ऑप्शन बी, द मिनिमायझेशन ऑफ द अमाउंट ऑफ टॅक्सेस पेड बाय द फर्म. ऑप्शन सी, द क्रिएशन ऑफ व्हॅल्यू फॉर द शेअर होल्डर्स. आणि ऑप्शन डी, द प्रॉफिट्स अर्न बाय द फर्म. फर्मद्वारे प्रदान केलेली उत्पादने किंवा सेवेची संख्या आणि प्रकार. ऑप्शन बी, फर्मचे भरलेले कराची रक्कम कमी करणे. ऑप्शन सी, भागधारकांसाठी मूल्याची निर्मिती. आणि डी, फर्मचे कमावलेले नफा. चला, तर इथे काय म्हटलं आहे? फायनान्शियल मॅनेजमेंटचा फोकल पॉईंट कोणचा आहे याच्याबद्दल तुम्हाला विचारलं आहे. आता फायनान्शियल मॅनेजमेंट आहे तर हे जे टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस हे कशात जाईल? हे विपणन व्यवस्थापन किंवा मार्केटिंग मॅनेजमेंटशी हे संबंधित आहे. तर हे तर इथे नाही होणार. आता दुसरा, फायनान्शियल मॅनेजमेंटचा प्रमुख हे असतो का की टॅक्सेसला कमी करून देणं? नाही, हे पण नाही होणार. आता चौथं जर पाहता की नुसतं प्रॉफिट अर्न जर तुम्ही पाहाल तर हे काय आहे? हे एक छोट्या प्रकारचा दृष्टिकोन आहे. तर यालाही आपण कन्सिडर नाही करणार. तर इथे जो राईट आन्सर बनेल तो बनेल ऑप्शन नंबर सी विल बी द राईट आन्सर, द क्रिएशन ऑफ व्हॅल्यू फॉर द शेअर होल्डर्स. म्हणजे कंपनी काय करते? त्यांचे जे शेअर होल्डर्स आहे, ज्यांनी कंपनीत इन्व्हेस्ट केलं आहे, कंपनीत गुंतवणूक केलेली आहे, यांच्याकरता काय करते? व्हॅल्यू क्रिएट करते. ठीक आहे. भागधारकांसाठी कंपनी काय करते? मूल्याची निर्मिती करते. हे फायनान्शियल मॅनेजमेंटचं काय आहे? एक प्रमुख केंद्रबिंदू आहे. लक्षात ठेवायचं, क्रिएशन ऑफ व्हॅल्यू फॉर शेअर होल्डर्स इज द फोकल पॉईंट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. ओके, ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 5. ओके, द स्टेटमेंट 1, द कंबाइंड लिव्हरेज ऑफ द फर्म इज द डिव्हिजन ऑफ द ऑपरेटिंग अँड द फायनान्शियल लिव्हरेज. आणि स्टेटमेंट 2, financial leverage
cannot affect the firm in negative way if not used correctly. तर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिले आहे. बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर नॉट करेक्ट. मग बी दिलेला आहे बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर करेक्ट. ऑप्शन सी स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. आणि डी दिलेला आहे स्टेटमेंट 2 इज करेक्ट बट स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. ओके, इकडून वाचून दाखवतो. हा तसा आपला क्वेश्चन नंबर 3 आहे. पहिला विधान दिलेला आहे फर्मचा एकत्रित लाभ म्हणजे परिचालन आणि आर्थिक लाभाचे विभाजन. नंतर विधान दुसरं तुम्हाला दिलेलं आहे योग्यरीत्या न वापरल्यास आर्थिक लाभाच्या कंपनीवर नकारात्मक परिणाम होऊ शकत नाही. पहिला विधान आणि दुसरा विधान दोन्ही बरोबर नाहीत. पहिला विधान आणि दुसरा विधान दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर सी विधान 1 बरोबर आहे पण विधान 2 चुकीचे आहे. आणि ऑप्शन नंबर डी विधान 2 बरोबर आहे परंतु विधान 1 चुकीचे आहे. आय होप जमला असेल क्वेश्चन. थोडासा ट्रिकी आहे पण वर्डिंग्सवर लक्ष द्याल तर इझिली जमून जाईल. आता पहिला विधान पाहूया. कंबाईन लिव्हरेज. ठीक आहे, कंबाईन लिव्हरेज ज्याला काय म्हणतात, ज्याला सुपर लिव्हरेज सुद्धा म्हणतात. हे सुपर लिव्हरेज काय असतं, ऑपरेटिंग लिव्हरेज आणि मल्टिप्लाइड बाय फायनान्शियल लिव्हरेज हे याचा काय असतो, हा याचा फॉर्म्युला असतो. यांनी काय केलं, फॉर्म्युला वर्डमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, वर्डमध्ये लिहिलं चांगली गोष्ट आहे पण हे काय पाहिजे होतं, हे जे डिव्हिजन वर्ड दिला ना, डिव्हिजन नको, हे विभाजन नाही आहे. हा काय आहे, फायनान्शियल लिव्हरेज आणि ऑपरेटिंग लिव्हरेजचं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, अर्थात गुणाकार आहे. ठीक आहे, तर हे मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता दुसरा प्रश्न काय म्हणतो, फायनान्शियल लिव्हरेज कॅन नॉट अफेक्ट द फर्म इन द निगेटिव्ह वे इफ नॉट युज्ड करेक्टली. तर फायनान्शियल लिव्हरेज काय आहे, बेसिकली तुम्हीला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा सांगितलं होतं की फायनान्शियल लिव्हरेजचं दुसरं नाव काय आहे, डबल एज वेपन. ठीक आहे, डबल एज वेपन म्हणा किंवा डबल एज स्वॉर्ड, म्हणजे दोधारी तलवार ही याला आपण म्हणतो, किंवा इथे वेपन, दोन्ही आपल्या याच्यात जे आहे दृष्टीने दोन्ही उपयुक्त नाव आहे. डबल एज स्वॉर्ड म्हणा किंवा डबल एज वेपन म्हणा, दोन्ही गोष्टी जी आहे या बरोबर आहे. आता फायनान्शियल लिव्हरेज यांनी काय लिहिलं, बाकीचं विधान तर बरोबर होतं पण जर उपयुक्त पद्धतीने फायनान्शियल लिव्हरेजचा आर्थिक लाभाला वापरला नाही गेला तर फर्मला काय करू शकतो, तो नकारात्मकतेने अफेक्ट करू शकतो. पण यांनी काय लिहिलं, शेवटची जर लाईन पाहता मराठी विधान 2 मध्ये जर शेवटची लाईन पाहता, परिणाम होऊ शकत नाही, नकारात्मक परिणाम होऊ शकत नाही. अरे बाबा होऊ शकतो ना, तर याच्यातर्फे काय होऊन जाईल, पहिला विधानी चुकीचा आहे आणि दुसरा विधानी काय आहे, चुकीचा आहे. देअरफॉर आपला राईट आन्सर काय बनेल, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. म्हणजे पहिला विधानी चुकीचा आहे आणि दुसरा विधानी चुकीचा आहे. आय होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. क्वेश्चन नंबर 6, इन्व्हेस्टर्स मे बी विलिंग टू पे अ प्रीमियम फॉर द स्टेबल डिव्हिडंड बिकॉज ऑफ इन्फॉर्मेशनल कंटेंट ऑफ डॅश कॉमा द डिझायर ऑफ द इन्व्हेस्टमेंट फॉर डॅश कॉमा अँड सर्टेन डॅश. आता 6वा क्वेश्चन पाहू. डॅशची माहितीपूर्ण सामग्री डॅशसाठी गुंतवणूकदारांनी इच्छा आणि निश्चिंत डॅशमुळे गुंतवणूकदार स्थिर लाभासाठी प्रीमियम भरण्यास तयार असू शकतात. ठीक आहे, आता ऑप्शन्स पाहून घेऊ. इन्स्टिट्यूशनल कन्सिडरेशन्स, डिव्हिडंड्स आणि करंट इन्कम. नंतर बी काय म्हटलं आहे, डिव्हिडंड, करंट इन्कम, इन्स्टिट्यूशनल कन्सिडरेशन्स. आणि सी आहे करंट इन्कम, डिव्हिडंड्स, इन्स्टिट्यूशनल कन्सिडरेशन. आणि डी आहे इन्स्टिट्यूशनल कन्सिडरेशन कॉमा करंट इन्कम कॉमा डिव्हिडंड. आता हे इथे मराठीत दिलेले आहे. पहिले तुम्हाला संस्थात्मक विचार, लाभांश किंवा वर्तमान उत्पन्न. नंतर बी आहे लाभांश, वर्तमान उत्पन्न आणि संस्थात्मक विचार. नंतर सी आहे वर्तमान उत्पन्न, लाभांश आणि संस्थात्मक विचार. आणि डी ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे संस्थात्मक विचार कॉमा वर्तमान उत्पन्न आणि लाभांश. आता या प्रश्नाला पाहिलं
तर हे तुम्ही ऑप्शन्सनी इझिली बनवू शकतात. ठीक आहे. याला तुम्ही इन्व्हेस्टर जो आहे त्याला काय पाहिजे, रिटर्न काहीतरी करंट इन्कम पाहिजे ना. ते करंट इन्कम त्याला कशा प्रकारे मिळेल, लाभांशच्या संदर्भात मिळेल. ठीक आहे. तर डिव्हिडंड तर सगळ्यात पहिले येईल, कारण गुंतवणूक केल्या कशाला जाते, काहीतरी इन्कम मिळायला जाते. तर इन्कम कशा स्वरूपात मिळतं, हे डिव्हिडंड स्वरूपात मिळतं. तर पहिलं तर काय येईल, डिव्हिडंड येईल. डिव्हिडंड पहिले कुठे होतं, कुठेच नव्हता, फक्त ऑप्शन नंबर बी मध्ये डिव्हिडंड पहिल्या दिले गेले होते. तर ऑप्शन नंबर बी इथून राईट आन्सर मिळेल. पण तरी समजून घ्या डिव्हिडंड काय आहे. डिव्हिडंड जे आहे इथे इन्व्हेस्टर करता काय आहे, करंट इन्कम आहे. डिव्हिडंड येईल, मग काय येईल, करंट इन्कम येईल. आणि हे काय आहे, हे इन्स्टिट्यूशनची कन्सिडरेशन आहे. ठीक आहे. संस्थात्मकतेचा विचार आहे, त्यांची जबाबदारी आहे की ते आपल्याला डिव्हिडंडच्या स्वरूपात करंट इन्कम प्रोव्हाइड करतील. ठीक आहे. तर हे जे पॉईंट आहे हे लक्षात ठेवा. कधी कधी फिल इन द ब्लँक्समध्येही असे प्रश्न विचारले जातात. इथे येईल तुमचं करंट इन्कम आणि इथे येईल इन्स्टिट्यूशनल कन्सिडरेशन. ओके. आय होप हा प्रश्न क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन करूया. क्वेश्चन नंबर 7. डॅश इज अ पेमेंट ऑफ ॲडिशनल शेअर्स टू द शेअर होल्डर्स इन लिव ऑफ कॅश. डॅश हे रोखीच्या बदल्यात भागीदारकांना अतिरिक्त शेअर्सचे पेमेंट आहे. पहिला आहे स्टॉक स्प्लिट, दुसरा स्टॉक डिव्हिडंड, सी एक्स्ट्रा डिव्हिडंड आणि डी रेग्युलर डिव्हिडंड. आता याच्यात काय म्हटलं आहे, स्टॉक विभाजन, स्टॉक लाभांश, अतिरिक्त लाभांश आणि नियमित लाभांश. याचं उत्तर जे आहे ते याच्या शब्दांमध्येच शब्दावलीतच निहित आहे. या प्रश्नाच्या थोडंसं ट्राय कराल तर जमून जाईल. आय होप जमलं असेल. जेव्हा आपण टाईप्स ऑफ लाभांश पाहतो, टाईप्स ऑफ लाभांशमध्ये कधी कधी काय असतं, कंपनीकडे पैसे नसतात तर ती काय करते, आपले जे भागीदार असतात म्हणजे त्यांचे जे शेअर होल्डर्स असतात, भागधारकांना काय करते, ती एक्स्ट्रा शेअर्स इश्यू करते. कशाच्या बदल्यात, कॅश न देता त्यांना काय करते, एक्स्ट्रा शेअर्स जे आहे ते इश्यू करून देते. तर याला काय म्हणतात, याला बेसिकली स्टॉक डिव्हिडंड म्हणतात. ठीक आहे. आता बरेच जे स्टुडंट्स आहे ते कदाचित हे दोन्ही तर मुळीच होणार नाही. एक्स्ट्रा डिव्हिडंड कंपनीला काही शौक नाही आहे की ती देईल, आणि रेग्युलर डिव्हिडंड हे कंपनीचं धोरण कसं आहे, लाभांश संबंधित धोरण, ज्याला डिव्हिडंड पॉलिसी म्हणतात, त्याच्यावर हे निर्भर करतं. म्हणून हेही काही इथे उपयुक्त राहणार नाही. पण आता पहिल्या दोनमध्ये तुमचं कन्फ्यूज होणं साहजिक आहे, कारण दोन्हीकडे काय लिहिलेलं आहे, स्टॉक शब्दाचा वापर केलेला आहे. आता स्टॉक स्प्लिट जे आहे आणि स्टॉक डिव्हिडंड हे मी तुम्हाला सांगतो. इथे या क्वेश्चनचा जो राईट आन्सर आहे तो आहे ऑप्शन नंबर बी, स्टॉक डिव्हिडंड. ओके. चला आता दोन्ही गोष्टी जी आहे समजून घ्या काय आहे. स्टॉक स्प्लिट अर्थात काय आहे की जेव्हा कंपनी काय करते, नंबर ऑफ शेअर्स म्हणजे कंपनीचे सपोज 50 शेअर आहे. ठीक आहे. कंपनीचे 50 शेअर आहे. आता कंपनीला काय करायचं आहे, या 50 शेअरला कशात परिवर्तित करायचं आहे, 70 शेअर बनवायचे आहे. ठीक आहे. या 50 शेअर्सला काय करायचं आहे, 70 शेअर्स. तर कंपनी काय करते, या जे आउटस्टँडिंग शेअर्स आहे, नंबर ऑफ इट्स आउटस्टँडिंग शेअर्स टू बूस्ट द स्टॉक लिक्विडिटी. स्टॉक लिक्विडिटी वाढवायला कंपनी काय करते, शेअर्सची जी व्हॅल्यू आहे ती कमी करून शेअर्सला असं काय करते, पार्ट्समध्ये ब्रेक करते. याला काय म्हणतात, याला म्हणतात स्टॉक स्प्लिट. ऑल्दो द नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग इन्क्रीजेस, देर इज नो चेंज इन द कंपनीज टोटल मार्केट कॅपिटलायझेशन. ठीक आहे. भले कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स जे आहे ते वाढतील, पण कंपनीच्या जे टोटल कॅपिटलायझेशन आहे याच्यात काही परिवर्तन होणार नाही. इच शेअर विल स्प्लिट ॲज वेल. ठीक आहे. म्हणजे जिथे एक शेअर होता तर त्या एक शेअरचे काय होतील, त्या एक शेअरचे 2 शेअर होतील. म्हणजे भागमध्ये वेगळ्या वेगळ्या भागात जी आहे, जेव्हा एका शेअरला ब्रेक केलं जातं तेव्हा त्याला काय म्हणतात, स्टॉक स्प्लिट. ठीक आहे. आय होप तुम्हाला स्टॉक स्प्लिटचा अर्थ कळला असेल. आता दुसरा येतो स्टॉक डिव्हिडंड. स्टॉक डिव्हिडंडचा अर्थ काय आहे, जेव्हा कंपनी काय करते, आपले जे भागीदारक आहे त्यांचे जे शेअर होल्डर्स आहे त्यांना ॲडिशनल शेअर्स
कंपनी काय करते, इश्यू करते आणि लाभांश स्वरूपात कॅश न देता ती काय करते, शेअर्स इश्यू करून देऊन देते. तर याला काय म्हणतात, स्टॉक डिव्हिडंड म्हणतात. ठीक आहे, कन्फ्यूज नाही होतात. जे स्टॉक डिव्हिडंड्स आहे याच्यावर टॅक्स लागत नाही अंटिल द शेअर्स आर होल्ड बाय द देअर ओनर. जोपर्यंत ते शेअर जे आहे ते मालकांना जात आहे तोपर्यंत या डिव्हिडंडला, या ज्या स्टॉक डिव्हिडंड आहे याच्यावर काय नाही लागणार, याच्यावर कर नाही लागणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हेही पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतो. सो इथे जो राईट आन्सर होता मागच्या क्वेश्चनमध्ये दॅट वॉज ऑप्शन नंबर बी, स्टॉक डिव्हिडंड. ठीक आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं. स्टॉक स्प्लिट काय आहे आणि स्टॉक डिव्हिडंड काय आहे, दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे सांगितल्या. क्वेश्चन नंबर 8, in which of the following theory of capital structure the overall cost of capital KO is inclined shape till end and reduces gradually and the impact of capital structure is observed on value of firm. आता याच्यात समजून घ्या, भांडवी संरचनेच्या खालीलपैकी कोणत्या सिद्धांतामध्ये भांडवी एकूण किंमत KO शेवटपर्यंत झुकलेली असते आणि हळूहळू कमी होत जाते आणि भांडवी संरचनेचा परिणाम जो आहे तो फर्मच्या मूल्यावर दिसून येतो. तर सगळ्यात पहिले इथे ऑप्शन आहे नेट ऑपरेटिंग इन्कम थ्योरी, ट्रॅडिशनल थ्योरी, नेट इन्कम थ्योरी आणि नन ऑफ द अबव. आता इथे नेट ऑपरेटिंग इन्कम थ्योरी दिलेला आहे, पारंपरिक सिद्धांत दिलेला आहे, निव्वळ उत्पन्न सिद्धांत दिलेला आहे आणि वरीलपैकी काहीही नाही, असे 4 हे दिलेले आहे. आता इथे काय होतं, इथे यांनी म्हटलं आहे या सिद्धांत, हा जो प्रश्न बनलेला आहे बेसिकली या थ्योरीच्या डायग्रामवरून बनलेला आहे. आता तुम्ही नेट ऑपरेटिंग इन्कम थ्योरीला तर सहज उडवून द्या. का बरं, कारण इथे काय, ही काय आहे, ही इररिलेव्हन्सी थ्योरी आहे. जे नेट ऑपरेटिंग इन्कम आहे ही काय आहे, इररिलेव्हन्सी थ्योरी आहे. याच्यात काय म्हटलं जातं बेसिकली की व्हॅल्यू ऑफ फर्म आणि जे कॅपिटल स्ट्रक्चर आहे याचा काय आहे, याच्या कुठल्याही हालतीत एकमेकाशी काहीही संबंध नाही आहे. ही काय आहे, इररिलेव्हंट थ्योरी आहे. त्याच्यामुळे नेट ऑपरेटिंग इन्कम तर मुळीच नाही होणार. आता दुसरं जर पाहता तर दुसरा ट्रॅडिशनल थ्योरीमध्ये काय म्हटलं आहे, एक लिमिटपर्यंत जर तुम्ही डेटचा वापर करता, एक लिमिटपर्यंत जर कर्जाचा वापर करता तर तुमची कॉस्ट ऑफ कॅपिटल कमी होते, पण नंतर काय होते, ती हळूहळू वाढायला लागते. आपल्याला काय म्हटलं आहे की हळूहळू कमी होते आणि इन्क्लाइंड शेप्ड असते. ठीक आहे, इन्क्लाइंड शेप्ड असते. ठीक आहे, आता याला हाही ऑप्शन जो आहे तो इथे योग्य बसणार नाही. ऑप्शन बी विल ऑल्सो बी नॉट द करेक्ट आन्सर. आता तिसरा जर ऑप्शन पाहता नेट इन्कममध्ये काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. जसं जसं तुम्ही डेटचं प्रमाण इथे वाढवता, जसं जसं डेटचं प्रमाण वाढवता तसं तसं काय होतं, तुमची जी कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे ती अशी खाली झुकत जाते आणि हळूहळू तिचं जे प्रमाण आहे ती कमी होत जातं. प्रमाण जे आहे कॉस्ट ऑफ कॅपिटलचं ते मूल्य कमी होत जातं आणि ही अशी खाली वाकत जाते. पण याच्यात नेट इन्कममध्ये असं काही म्हटलेलं नाही की लिमिटबद्दल जे आहे ते यांनी ट्रॅडिशनल थ्योरीमध्ये म्हटलं गेलं होतं, म्हणून हे होणार नाही. हे तर पूर्णपणे इररिलेव्हन्सी आहे, म्हणून हे नाही होणार. द राईट आन्सर विल बी ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी इथे सगळ्यात योग्य उत्तर राहील. ओके, ऑप्शन नंबर सी विल बी द राईट आन्सर. निवड उत्पन्न सिद्धांत हा याचा योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट इनकरेक्ट. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही. ऑप्शन नंबर ए, द डिक्लाइन फर्म प्रिफर्स 0% रिटेन्शन ऑफ प्रॉफिट. नंतर बी आहे, अ ग्रोथ फर्म प्रिफर्स टू रिटेन सर्टेन प्रॉफिट्स विदिन अ रेंज ऑफ सम पर्सेंटेज. नंतर सी आहे, इन नॉर्मल फर्म द इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज अनइक्वल टू द कॉस्ट ऑफ कॅपिटल. आणि डी आहे, पेआउट ऑफ डिव्हिडंड ऑन रेग्युलर बेसिस represents the existence of sound dividend policy and can attract future investor. ठीक आहे. आता इथे तुम्हाला सांगतो व मराठीमध्येही विधान वाचून देतो की जी डिक्लाइन फर्म असते, डिक्लाइन फर्म जी आहे ती
0% नफा राखून ठेवण्याचा ला प्राधान्य देते. नंतर बी काय म्हटलं आहे, जी ग्रोथ फर्म आहे पर्सेंटेज मर्यादेत नफा टिकवून ठेवण्याचा ला प्राधान्य देते. नंतर सी काय म्हटलं आहे, सामान्य फर्ममध्ये जो पराठ्याचा अंतर्गत दर भांडवलीच्या खर्चाशी असमान असतो. आणि डी काय म्हटलं आहे, नियमितपणे लाभांश पेमेंट केल्याने योग्य लाभांश धोरणाचा अस्तित्व आहे असं दर्शवले जाते आणि भविष्यातील गुंतवणूकदारांना हे आकर्षित करू शकते. आता इथे ऑप्शन्स तुम्हाला 1, 2, 3, 4च्या स्वरूपात दिलेले आहे. ऑप्शन नंबर 1 आहे ए, बी अँड डी. ऑप्शन 2 आहे नुसतं ए अँड डी. ऑप्शन 3 आहे ए आणि सी. आणि ऑप्शन नंबर 4 आहे, हे इथे इंग्लिश साईडला बरोबर नाही दिसत आहे, ऑप्शन 4 आहे बी आणि सी. आता इथे तुम्हाला काय सांगायचे आहे, कोणते विधान चुकीचे नाही आहे. ठीक आहे, चुकीचे नाही आहे, नॉट इनकरेक्ट. कारण अर्धे लोक इथेच चुकतात की काय विचारलं. आता पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न काय म्हटलं, डिक्लाइन फर्म जी असते ती काय करते, 0% रिटर्न प्रॉफिट करते. ठीक आहे, हे बरोबर आहे. का बरं, कारण 0% प्रॉफिट रिटर्न करते चा अर्थ काय आहे की ती काय करते, 100% पे आउट करून देते, काहीच आपल्याकडे ठेवत नाही. ती काय करते, डिक्लाइन फर्म जी असते त्या परिस्थितीत काय असतं, जे रिटर्न असतं ते काय असतं, कॉस्ट ऑफ कॅपिटलपेक्षा कमी असतं. त्याच्यामुळे काय करते, कंपनी काय करते, 100% पे आउट करून देते. तर हा विधान जो आहे हा तर अगदी बरोबर आहे. पहिला विधान अगदी बरोबर आहे. दुसऱ्या फॉर्ममध्ये काय म्हटलं की ग्रोथ फॉर्म जो आहे, ग्रोथ फॉर्म तो काय पाहतो की काही पर्सेंट नफा, काही पर्सेंट रेंज, एक पर्टिक्युलर रेंज, सपोज 50 ते 60 दर जे आहे ते काय करतील, आपल्याकडे राखून ठेवतील आणि 40% पे आउट करून देतील. असं काही असतं का, नाही, असं काही नसतं. ते लोक काय करतात, 100% पे आउट करून देतात. जे ग्रोथ फॉर्मवाले असते हे काय करतात, 0% पे आउट करतात. 0% पे आउट करतात, काहीच ते आपल्याकडे राखून ठेवत, काहीच ते पे आउट करत नाही. एकदा परत सांगतो, जे ग्रोथ फॉर्म आहे हे काय करतात, आपल्या व्यवसायाला पलीकडे वाढवायला 0% जे आहे ते पे आउट करतात आणि पूर्ण 100% प्रॉफिट जे आहे हे रिटेन करतात. म्हणून इथे एक काही रेंजवाला जो पॉईंट लिहिलेला आहे, या हा जो पॉईंट जे आहे त्यांनी या विधानाला काय केलं, चुकीचं बनवून दिलं. ठीक आहे, आता सी पाहू. नॉर्मल फॉर्म जे आहे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज अनइक्वल टू कॉस्ट ऑफ कॅपिटल. अनइक्वल लिहिलं म्हणजे काय, असमान. जेव्हा की आपण नॉर्मल फॉर्ममध्ये काय पाहतो, आर इज इक्वल टू के. ठीक आहे, तर हाही विधान अनइक्वलमुळे काय झाला, चुकून गेला. ठीक आहे, तर आता डी पाहता. जर तुम्ही पेमेंट डिव्हिडंड जो आहे तो रेग्युलर बेसिसवर देत आहे, तर हे काय सांगतं की तुमच्याकडे काय आहे, जे लाभांशचं धोरण आहे हे चांगलं आहे आणि पलीकडे हे काय करू शकतं, इतर इन्व्हेस्टरलाही अट्रॅक्ट करू शकतं. तर हा विधान तर पूर्णपणे 100% बरोबर आहे. तर आता हे चारही विधान पाहिल्यावर तुमच्या लक्षात येतं की फक्त पहिला विधान ए आणि विधान डी हे काय आहे, हे 100% बरोबर आहे. ठीक आहे, बाकीचे विधान जे आहे ते चुकीचे आहे, बी आणि सी. इथे तुम्हाला काय विचारलं होतं, चुकीचे नाही, तर इथे उत्तर काय बनेल, ऑप्शन नंबर ए आणि डी. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 इथे उत्तर बनेल, कारण ए आणि डी विधान जे आहे ते बिलकुल बरोबर आहे, ते मुळीच चुकीचे नाही आहे. इथे बी आल्यामुळे हे नाही होणार, नंतर इथे सी आल्यामुळे हे नाही होणार आणि इथे बी आणि सी दोन्ही आल्यामुळे हे पण नाही होणार. ओके, ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 10 पाहूया. विच अमंग द फॉलोइंग इज कन्सिडर्ड अजम्पशन फॉर शेअर व्हॅल्युएशन मॉडेल. शेअर मूल्यांकन मॉडेलसाठी खालीलपैकी कोणते गृहीतके ठरले आहेत. हे बेसिकली तुम्हाला आता हिंट स्वरूप सांगत आहे, हे वॉल्टर मॉडेलच्या संदर्भात विचारतो आहे. वॉल्टर मॉडेलचे गृहीतके कोणते आहे हे सांगायचं. ऑप्शन नंबर ए, फर्म इज ऑल इक्विटी फायनान्स्ड. नंतर बी काय आहे, देअर इज नो ॲब्सन्स ऑफ टॅक्सेस. नंतर सी काय म्हणतो की द लाईफ ऑफ द फर्म इज नॉट डेफिनाईट. आणि डी काय म्हणतो, बिझनेस रिस्क इज कॉन्स्टंट.
फर्म सर्व इक्विटी वित्त पुरवठा आहे. नंतर कराचा अभाव नाही. नंतर फर्मचा आयुष्य निश्चित नसते आणि व्यवसाय जोखीम सतत असते. चला आता या प्रश्नाला आन्सर करण्याचा प्रयत्न करा. इथे काय म्हटलं, बिझनेस रिस्क इज कॉन्स्टंट. हे तर विधान बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, पहिला विधान तर होईल. आता याच्यात काय म्हटलं, द लाईफ ऑफ द फर्म इज नॉट डेफिनेट. नॉट डेफिनेटचा अर्थ काय झाला की बिझनेस फर्मची लाईफ काय आहे, इनडेफिनाईट आहे. ठीक आहे, ही लाईफ काय आहे, ही काय आहे, इनडेफिनाईट आहे. तर हा सुद्धा याचाच ग्रहतका आहे. पलटवून लिहिलेला आहे, शब्द परिवर्तन करून लिहिलेला आहे कन्फ्यूज करायला, पण कन्फ्यूज नाही व्हायचं. नॉट डेफिनेटचा अर्थ काय आहे, इनडेफिनाईट लाईफ आहे, जे आपण परपेच्युअल सक्सेशनच्या नावानेही पाहतो. तर हे सी आणि डीचे ग्रहतके आहेत. पण आता बी ए पाहता तर ए मुळीच ग्रहतका नाही आहे. ए कशाचा ग्रहतका आहे, ए जो ग्रहतका आहे हा गॉर्डन मॉडेलचा ग्रहतका आहे. ठीक आहे, ए जो आहे हा गॉर्डन मॉडेलचा आहे. कारण जे वॉल्टर मॉडेल आहे, वॉल्टर मॉडेलमध्ये जी फायनान्सिंग असते ती फायनान्सिंग कशाद्वारे केली जाते, रिटेन अर्निंगच्या माध्यमातून केल्या जाते. ठीक आहे, फर्ममध्ये जी फायनान्सिंग केल्या जाते ही काय केल्या जाते, रिटेन अर्निंगच्या माध्यमातून केल्या जाते. रिटेन अर्निंगच्या माध्यमातून ही फायनान्सिंग जी आहे ही केल्या जाते. इक्विटी नाही होणार, रिटेन अर्निंगच्या माध्यमातून फायनान्सिंग होईल. तर पहिला विधान तर इथे चुकीचा होऊन जाईल. आता बी मध्ये काय म्हटलं आहे, नो अब्सेन्स ऑफ टॅक्सेस, म्हणजे चा अभाव नसतो. करचा अभाव नसतो म्हणजे काय, कर असतो. ठीक आहे, कर असतो, याचा अर्थ काय होईल, हाही विधान चुकीचं होऊन जाईल. कारण आपण काय वाचतो, देर आर नो टॅक्सेस, आणि त्यांनी काय त्यांनी काय लिहिलं, नो अब्सेन्स ऑफ टॅक्सेस. नो अब्सेन्स ऑफ टॅक्सेसचा अर्थ काय झाला, प्रेझेन्स ऑफ टॅक्सेस, म्हणून दुसरा विधानही चुकून जाईल. तर इथे जो राईट आन्सर बनेल तो बनेल ऑप्शन नंबर 2 सी आणि डी. ऑप्शन नंबर 2 सी आणि डी हा इथे राईट आन्सर बनेल. ओके, आय होप क्वेश्चन क्लिअर असेल. हे पहा, जेव्हा पलटवून लिहितात ना, जेव्हा शब्द परिवर्तन करून लिहितात तेव्हा ते मूर्ख बनवण्याचा प्रयत्न असतो, फिरवण्याचा प्रयत्न असतो. तर अशा वेळी थोडं सावध राहायचं. आता हे पहा, नॉट डेफिनेटला यांनी अगदी बरोबर लिहिलं, काय असतं, इनडेफिनेट असतं. हे तर बरोबर होतं. आता नो अब्सेन्स ऑफ टॅक्सेस, एकदा परत याच्यासाठी सांगत आहे की पुढे नाही चुकणार. नो अब्सेन्स ऑफ टॅक्सेसचा अर्थ काय झाला, प्रेझेन्स. ठीक आहे, आणि ऑल इक्विटी नाही राहत, हे काय राहतं, रिटेन अर्निंगनी फायनान्स राहतं. ठीक आहे, तो ऑप्शन नंबर 2 जो आहे हा इथे राईट आन्सर बनेल. सी आणि डी इज द राईट आन्सर. 11वा पाहू. इन सम सिच्युएशन्स द रिपर्चेस ऑफ स्टॉक इज कन्सिडर्ड डॅश डिसिजन रादर दॅन डॅश डिसिजन. अँड इन्व्हेस्टमेंट, अ फायनान्सिंग, नंतर अ फायनान्सिंग, अँड इन्व्हेस्टमेंट, नंतर अँड इन्व्हेस्टमेंट, अ डिव्हिडेंट आणि अ डिव्हिडेंट ऑफ फायनान्सिंग. काही परिस्थितीमध्ये स्टॉकची पुनर्खरेदी हा डॅश निर्णय न मानता डॅश निर्णय मानला जातो. गुंतवणूक एक वित्तपुरवठा, नंतर वित्तपुरवठा एक गुंतवणूक, नंतर गुंतवणूक एक लाभांश आणि लाभांश एक वित्तपुरवठा. आता याला काय म्हटलं आहे, रिपर्चेस ऑफ स्टॉक. रिपर्चेस ऑफ स्टॉकचा अर्थ काय, तुम्ही काय करत आहे, स्टॉक आपले परत घेऊन, शेअर्स परत घेऊन काय मिळवत आहे, पैसे मिळवत आहे. तर हे काय आहे, हे फायनान्सिंग आहे, हे इन्व्हेस्टिंग नाही आहे. ठीक आहे, हे काय आहे, हे फायनान्सिंग डिसिजन आहे, इन्व्हेस्टिंग नाही आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी जो आहे हे हा इथे राईट आन्सर होईल. म्हणजे पहिले हे इन्व्हेस्टिंग डिसिजन नाही आहे. परचेस करण्याचा नेहमी अर्थ इन्व्हेस्टिंग नाही होणार. कधी कधी परचेस जे आहे ते फायनान्स करायला सुद्धा केल्या जातं. तो ऑप्शन नंबर बी जो आहे हा इथे राईट आन्सर होईल.
क्वेश्चन नंबर 12. स्टेटमेंट 1. पहिला विधान दिलेलं आहे. द कॉस्ट इन्व्हॉल्ड इन द कॅपिटल बजेटिंग इज कॉल्ड ॲज द संक कॉस्ट विच कॅन बी रिकवर्ड शॉर्टली. ठीक आहे. आता स्टेटमेंट 2 काय म्हणतो. द improper evaluation of the projects by using appropriate techniques may lead to wastage of huge amount of funds. स्टेटमेंट इथे विधान मराठीतही सांगतो. भांडवलीय अर्थसंकल्पनीयमध्ये खर्चाचो डॅश खर्च समाविष्ट असलेल्या खर्चाला पुढील किंमत म्हणतात जी लवकरच वसूल केली जाऊ शकते. ठीक आहे. आता दुसरा विधान काय म्हटलं आहे. योग्य तंत्राचा वापर करून प्रकल्पांच्या अयोग्य मूल्यमापन केले तर मोठ्या प्रमाणात निधीचा अपव्यय होऊ शकतो. पहिला स्टेटमेंट दिला आहे. स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. नंतर स्टेटमेंट 2 इज करेक्ट बट स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. नंतर सी दिलेला आहे. बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर इनकरेक्ट. आणि डी दिलेला आहे. बोथ स्टेटमेंट 2 अँड सॉरी इथे 1 आणि 2 पाहिजे. 1 आणि 2 आर करेक्ट. सो हा क्वेश्चनही थोडा लॉजिकल होता. कॉस्ट इन्व्हॉल्ड इन द संक कॉस्ट. ठीक आहे. कॅपिटल बजेटिंगमध्ये जे भांडवी अंदाजपत्रक बनवताना जो कॉस्ट असतो ती काय असते. ती लवकर रिकवर केल्या जात नाही म्हणून तिला काय म्हणतात संक कॉस्ट म्हणतात. बरोबर आहे. पण यांनी काय म्हटलं रिकवर्ड शॉर्टली. ठीक आहे. रिकवर्ड शॉर्टली जे आहे त्याच्यामुळे हा विधान काय झाला. हा विधान चुकला. कारण हे जे लाख आणि कोटींमध्ये ही अमाऊंट असते म्हणून ही अमाऊंट काय असते ही लवकर रिकवर केल्या जात नाही. याला रिकवर करायला तुम्हाला वेळ लागतो. ठीक आहे. तर हे ऑप्शन 2 जो आहे हा काय आहे स्टेटमेंट 1 जो आहे हा चुकीचा होऊन जाईल. आता दुसरा विधान जर पाहता इनअप्रोप्रिएट इव्हॅल्युएशन ऑफ द प्रोजेक्ट्स. इनअप्रोप्रिएट इव्हॅल्युएशन ऑफ द प्रोजेक्ट्स बाय अप्रोप्रिएट टेक्निक्स मे लीड टू वेस्टेज ऑफ ह्यूज अमाऊंट ऑफ फंड. त्याच्यात याचा अर्थ काय झाला की जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केलं तर याच्यामुळे काय होईल तुमचे भारी प्रमाणात जे पैसे आहे ते वाया जाऊ शकतील. ठीक आहे. तर पहिला विधान जो आहे पहिला विधान काय आहे तो तर चुकीचा आहे पण दुसरा विधान काय आहे अगदी बरोबर आहे. तर इथे ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. स्टेटमेंट 2 करेक्ट आहे पण स्टेटमेंट 1 काय आहे इनकरेक्ट आहे. ओके. ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 13 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग डिस्काउंटेड मेथड ऑफ कॅपिटल बजेटिंग द इव्हॅल्युएशन इज डन सायमल्टेनियसली बाय युझिंग 2 क्लोज रेट्स. ठीक आहे. भांडवी अंदाजपत्रकच्या खालीलपैकी कोणत्या स्वतःच्या पद्धतीमध्ये 2 जवळचे दर वापरून मूल्यांकन एकाच वेळी केले जाते. अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. नंतर सी आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू आणि डी आहे इंटरनल रेट ऑफ रिटर्न. परतवाचा लेखा दर नफा निर्देशक नंतर निव्वळ वर्तमान मूल्य आणि परतवाचा अंतर्गत दर. आता हे पहा अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न मध्ये रेट ऑफ रिटर्नचा काही समाविष्ट नसतो तर हा तर नाही होणार. पहिला इथून कटला. आता बी काय म्हटलं आहे बी नेट प्रेझेंट व्हॅल्यू. नेट प्रेझेंट व्हॅल्यू 2 वेगळ्या प्रोजेक्टची 2 वेगळी असते तर हाही नाही होणार. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्समध्ये एका वेळी एकच रेटचा डिस्काउंटिंग केलं जातं तर हे पण नाही होणार. पण नेट प्रेझेंट व्हॅल्यू जे आहे इंटरनल रेट ऑफ रिटर्नमध्ये एकाच वेळी आपण काय करतो 2 क्लोज रेट 2 जवळचे दर आपण एकत्र घेऊन आपण 2 वेळा NPV काढतो आणि याच्यावरून याचं मूल्य जे आहे हे ठरवल्या जातं. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर डी परतव्याचा अंतर्गत दर इंटरनल रेट ऑफ रिटर्न हा इथे राईट आन्सर होईल. क्वेश्चन नंबर 14 पाहूया. स्टेटमेंट 1 कॅपिटल स्ट्रक्चर डज नॉट युजेस द शॉर्ट टर्म सोर्सेस ऑफ फायनान्स बट प्रिफर्स लॉंग टर्म फॉर फायनान्सिंग. आणि विधान दुसरं आहे कॅपिटल स्ट्रक्चर
शुड नॉट बी फ्लेक्झिबल इन नेचर. विधान 1, भांडवली संरचना वित्त पुरवठा अकल्पनीय स्रोतला वापरत नाही, परंतु वित्त पुरवठ्याची दीर्घ मुदतीला प्राधान्य देते. आणि स्टेटमेंट विधान 2 काय म्हणता, भांडवल रचना जी आहे ती लवचिक असू नये. म्हणजे याच्यात काय म्हटलं आहे की जे वित्तचे स्रोत आहे, जी भांडवली रचना आहे ती काय करते, अल्पकालीनला प्रिफरन्स देत नाही, पण ती काय करते, दीर्घकालीनला कन्सिडर करते. तर हा विधान तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. कंपनीमध्ये 2 प्रकारचे संरचना असतात. एक असते वित्त संरचना, ज्याला आपण फायनान्शियल स्ट्रक्चर म्हणतो, ज्याच्यात दोन्ही येतात, अल्पकालीन स्रोतही येतात आणि दीर्घकालीन स्रोतही येतात, की लॉंग टर्म सोर्सेसही येतात, शॉर्ट टर्म सोर्सेसही येतात. पण जो कॅपिटल स्ट्रक्चर आहे त्याच्यात काय असतं, फक्त लॉंग टर्म सोर्सेसला कन्सिडर केलं जातं. तर म्हणून पहिला विधान जो आहे तो तर अगदी बरोबर आहे. दुसरा विधान काय म्हणतो की कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे हे लवचिक असू नये. लवचिक असायला पाहिजे. तुम्ही याला स्थिर ठेवून, कॉन्स्टंट ठेवून चालणार नाही. वेळेनुसार जर आवश्यकता पडली तर याच्यात कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये बदल करता आले पाहिजे. पण यांनी काय लिहिलं, शुड नॉट बी फ्लेक्झिबल. त्याच्यामुळे हा विधान जो चुकून जाईल. ठीक आहे. तर इथे राईट आन्सर काय बनेल, पहिला विधान जो आहे तो बरोबर आहे, पण दुसरा विधान काय आहे, तो विधान चुकीचा आहे. स्टेटमेंट ऑप्शन नंबर ए विल बी द राईट आन्सर. विधान पहिला तर बरोबर आहे, पण दुसरा जो आहे तो चुकीचा आहे. कारण त्यांनी काय म्हटलं, लवचिक असू नाही, याच्यामुळे तो विधान जो आहे दुसरावाला तो चुकून गेला. ओके. ऑप्शन नंबर ए विल बी द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 15. द बेनिफिट कॉस्ट रेशियो इज असोसिएटेड विथ डॅश टेक्निक ऑफ कॅपिटल बजेटिंग. यील्ड मेथड, पेबॅक मेथड, नंतर प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स आणि मॉडिफाईड इंटरनल रेट ऑफ रिटर्न. बेनिफिट कॉस्ट रेशिओ कॅपिटल बजेटिंगच्या डॅश तंत्राशी संबंधित आहे. सो जेव्हा आपण डिस्कस केलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की बेनिफिट कॉस्ट रेशिओ जे आहे हे काय आहे, हे कशाशी संबंधित आहे, हे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्सशी संबंधित आहे, जे काय 1 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला फर्मची व्हॅल्यू काढून देतं. जर 1पेक्षा व्हॅल्यू कमी असेल तर त्यावेळी आपण प्रोजेक्टची व्हॅल्यू जर कमी आली, उत्तर जर कमी आलं, तर अशा क्षेत्रांमध्ये प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स जर 1पेक्षा जास्ती असतं तर आपण काय करतो, प्रोजेक्टला ॲक्सेप्ट करतो. अन्यथा जर हे 1पेक्षा कमी असलं प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, तर आपण काय करतो, प्रोजेक्टला रिजेक्ट करून देतो. सो म्हणून याला काय म्हटलं गेलं आहे, बेनिफिट कॉस्ट रेशिओ हे म्हटलं जातं. ऑप्शन नंबर सी विल बी द राईट आन्सर. सो अशा प्रकारे हे 15 क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहे. तर आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तोपर्यंत बाय, थँक्यू.